सगळ्या गोष्टींची सुरुवात मी स्वामी समर्थ महाराजांना बोलूनच करतो. मी त्यांना कधी कधी अडचणीत असेल तर सगळ्यात पहिला कॉल त्यांना जातो. सो त्यामुळे ठहराव आहे त्यांच्यामुळे बराचसा. कारण त्यांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या वाक्याने कुठेतरी एक मनाला धीर मिळतो. कुठेतरी वाटतं की बाबा करू शकतो आपण. कुठल्याही अडचण आली तर आपण त्याला सामोरी जाऊ शकतो. सो त्यांच्यावरती आमची खूप श्रद्धा आहे. त्यामुळे तो ठहराव तुम्ही जो म्हणताय तो ऑब्व्हियसली तो कामाने पण आलेला आहे. कारण माझ्यासाठी मी सगळ्यात जास्त देवाच्या जवळ तेव्हा असतो जेव्हा मी माझ्या कामात असतो. माझं काम माझ्यासाठी खूप स्पिरिच्युअल आहे. खूप खूप भक्ती आहे मला माझ्या कामाची, खूप श्रद्धा आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमुळे तो ठहराव आला. जेव्हा जेव्हा आपली भेट झाली आहे तो मोकळेपणा मला खूप जाणवतो. आणि मग आता तेच म्हणू की जसं तू म्हणालास की यंगस्टर्समध्ये अध्यात्म आहे बाबा, आम्ही सगळं करतो, मग आपल्या मित्रमैत्रिणींना काय आवाहन करशील इथे येण्याबद्दल? नक्की या. माझ्या मते प्रत्येक जण एक शांतता, एक पीस शोधतंय. ती शांतता, तो पीस आणि तो काय म्हणतो, तो जो एक मोटिवेशन आहे, जरा यंगस्टर्सच्या भाषेत म्हणतो मी. ते जे एक मोटिवेशन तुम्हाला कदाचित आयुष्यासाठी हवं आहे, ते तुम्हाला इथे येऊन नक्की मिळेल. आवर्जून या. सकाळच्या अख्ख्या संपूर्ण टीमनी खूप उत्तम मॅनेजमेंट केलेली आहे. सगळ्यांचं नियोजन खूप उत्तमरित्या झालेलं आहे. खूप स्मूथ दर्शन होत आहे. त्यामुळे आवर्जून या आणि नक्की या अख्ख्या इव्हेंटचा लाभ घ्या. इव्हेंट म्हणजे या सोहळ्याचा लाभ घ्या. कारण तुम्ही दर्शन घेत असताना तिकडे कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे. ते कानावर जेव्हा तुमच्या पडतं तेव्हा तुम्हाला इतकं इतकं पीसफुल वाटतं. त्यासाठी नक्की आहे.